नमस्कार, मी असलम शेख लोकप्रधानमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपल्यासोबत एक अशी व्यक्ती आहे जी सोलापूर शहर काँग्रेस म्हणले की त्यांचं नाव येतं. ज्यावेळेस सुषमा शिंदेजी किंवा प्रणितीताई शिंदे त्यांचे अत्यंत जवळीक असणारे सोलापूर शहराचे अध्यक्ष शहराध्यक्ष चेतनजी नरोटे साहेब आपल्यासोबत आहेत. साहेब आपलं स्वागत आहे लोकप्रधानमध्ये. चेतनजी नरोटेंनी नुकतीच विधानसभा निवडणूक लढवली होती. त्या संदर्भात आपण सुरुवातीला काही प्रश्न घेऊया. चेतनजी, आपल्याला असं वाटतं का अध्यक्ष की मागची जी निवडणूक झाली कशी वाटली तुम्हाला ती निवडणूक? मागची निवडणूक मी गेले 30 वर्ष झालं राजकारणामध्ये समाजकारणामध्ये, पण हे जो निकाल आहे ते सगळ्याला अनपेक्षित आहे. महाराष्ट्रामध्ये जेव्हा मी मुंबईला प्रदेशकडून मिटिंग झाली, जे जे उमेदवार महाराष्ट्रातून लढवले होते त्या मिटिंगला होतो, तो शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसच्या मिटिंगला होतो. हा निकाल कुणालाही अनपेक्षित आहे, असा निकाल कुणाला वाटला नाही लागेल. आणि नाना पटेल खुद स्वतः सांगत होते की बाबा काँग्रेसचे 70 येतील, शिवसेना 55 ते 50 येईल, राष्ट्रवादी 50 येतील आणि काँग्रेस पक्ष महाराष्ट्रात मोठा पक्ष राहील. आपण बघताय की त्या सुरुवातीला बॉनेट पेपर सकाळी 7 ते आज 8:30 पर्यंत पूर्ण महाराष्ट्रातले मतदान दाखवत होते. तेव्हा महाविकास आघाडी पुढे होती आणि ज्या वेळेस इव्हीएम मशीनवर आली त्यावेळेस महाराष्ट्रातनं 12 नंतर सगळे उमेदवार आमचे सगळे मागे पडले. तर तुम्ही बघता की आता जे आम्ही सरकारला निवडणूक आयोगाला काय माहिती मागितली आहे आमच्या पक्षाच्या माध्यमातून, तर आम्ही त्या असताना सांगितले बाबा मतदान जे झालेलं आहे ते मतदान कुठल्या बूथवर मतदान वाढलेलं आहे, त्या बूथवर तुमच्या कॅमेरे आहेत आणि 6च्या नंतर ज्या ज्या बूथवर मतदान वाढलंय ते किती वाढलंय आम्हाला आकडेवारी द्या. आज सगळ्यात आम्हाला ते मिळू शकत नाही. आणि आम्ही 2009 पासून 2009ची इलेक्शनची माहिती काढली. 0.85 फक्त मतदान वाढलं होतं. 2014चं आम्ही इलेक्शनचं काढलं, 0.95 आहे. 2014 नंतर 2019ची काढली, 0.2% आहे. आणि 2024चे इलेक्शनचे काढले, एकदम 8% मतदान वाढलंय. 7.83 वाढलंय, जे 8% मतदान वाढूच कसं शकतंय. मागच्या 4 इलेक्शन 20 वर्षाचं आम्ही सगळं रेकॉर्ड काढलं तर 1 पॉईंटच्या वर मतदान वाढलंच नाही. पण ह्यावेळेस एकदम 8% मतदान वाढायचं म्हणजे ह्या ठिकाणी महाराष्ट्रात जे आता राहुलजी गांधी सांगितलं की मॅच फिक्सिंग झालेलं आहे. 5 वर्षामध्ये 31 लाख मतदान नोंदणी होती. 5 वर्षामध्ये लोकसभेनंतर ह्या महाराष्ट्रामध्ये 41 लाख मतदान नोंदणी कसं का होती? ह्याच्यामुळे सगळ्याच्या मनामध्ये शंका. आणि लोकशाही जीवन ठेवायचं असेल तर शिक्क्याने बॉनेट पेपरवर मतदान झालं पाहिजे. हे मशीन गुजरातच्या होत्या, ह्या मशीन हँग केल्या. आज पब्लिक मध्ये ज्या आम्ही फिरतो त्याच लोक सांगतात की आम्ही तुम्हाला मतदान केलंय भाऊ. आज भाऊचे आमदार प्रत्येक गावामध्ये गेल्यावर ते विचार नरोटेंना तुम्ही ओळखता का? चांगला माणूस आहे, काम करणारा माणूस आहे, मग त्यांना एवढे मतं मिळतील का? ते लोक नाही म्हणतात. आता शहरामध्ये आम्ही फिरतोय, लोकांचं मत आहे काँग्रेस पक्षाची जी जनार्दन आहे, काँग्रेस पक्षाला असं मत आहे, एक 40-50 मतं पडायला पाहिजे. एकदम एवढं बॅकफुट याचं कारण काय? लोकसभेला एवढ्या स्विंग मध्ये असणारा पक्ष महाराष्ट्रामध्ये एकदम बॅकफुटवर शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस याचं कारण काय? असं काय 3 महिन्यामध्ये 4 महिन्यात तरी पराक्रम केला भारतीय जनता पार्टीने? तर लोकांच्या मनात प्रचंड असंतोष आहे. लोकशाही संपवायला आले. लोकशाहीमध्ये आज बघा निवडणूक आयोग जे आयुक्त होते ते देखील मोदी अमित शहाने बदलले. निवडणूक कधी लावायची ते अगोदर सांगतात, नंतर निवडणूक आयुक्त ते तारखा डिक्लेअर करतो. त्याच्या अगोदर मोदी अमित शहाने डिक्लेअर केलं की ह्या तारखेला इलेक्शन येणार आहे. मग निवडणूक आयोगाचा राहिला काय अधिकार? त्यामुळे ह्या लोकशाही वाजवायचं असेल तर आता लोकांनीच हुशार झालं पाहिजे. लोकांनी समजून घेतलं पाहिजे. तुम्हाला आम्हाला
एक हिप्नॉटिझम सारखं आपल्याला त्या विषयावर पोचूच द्यायचं नाही. महागाईवर बोलायचं नाही, भ्रष्टाचारावर बोलायचं नाही, बेरोजगारीवर बोलायचं नाही. ह्या गोष्टी तुम्ही विसरून जावा. आता नवीन मुलांना भडकावचं कसं, असे त्यांचे काही बूथ आहेत, काय सेंटर आहेत, आणि ते व्हॉट्सअपवरनं येतात. त्या व्हॉट्सअपवरनं कोण कोणाला टाकतंय, ते कुठून आलं असतंय, काही मान्य नसतंय. पण भडकाऊ भाषण असेल, भडकाऊ पोस्ट असेल, ह्यातच आता आपल्याला सगळ्याला गुंतवून ठेवलेलं आहे. महागाईवर कोण बोलायला तयार नाही. महाराष्ट्रात जे इलेक्शन झाले ते अनपेक्षित आहे. अध्यक्ष, तुम्ही जे बोललात की लोकसंख्या वाढली किंवा मतदान वाढवलं, त्यावेळेस तुम्ही ऑब्जेक्शन का घेतला नाही? घेतलं वेळेवर आमचं ऑब्जेक्शन आहे. प्रत्येक वेळेस आमचं ऑब्जेक्शन आहे. त्यांच्याकडून काय प्रतिसाद आपल्याला मिळाला? काय नाही, आम्हाला आज उत्तर मिळालं नाही. मी आणि मित्र साहेब तर मुंबई हायकोर्टात दाखल केलं ना. आम्ही महाराष्ट्रात त्यादिवशी लास्ट दिवस होता, जवळजवळ एक 40-50 लोक होतो. आम्ही दाखल केलं बऱ्याच लोकांनी. तुम्ही दाखल केलात, परंतु ज्यावेळेस सुरुवातीला ज्यावेळेस तुम्ही म्हणलात की मतदार यादी वाढलेली आहे, त्यावेळेस तुम्ही ऑब्जेक्शन घेतलेलं होतं? घेतलं ना, प्रत्येक वेळेस ऑब्जेक्शन घेतो आम्ही. मग असा काही नियम सुद्धा आहे की त्याच्यामध्ये की तुम्ही ज्यावेळेस ऑब्जेक्शन घेत नाही तो पण तुमचं म्हणून तर सुप्रीम कोर्टाने खडसवला ना त्यांना. बघितलं, सुप्रीम कोर्टाने सांगितलं माहिती द्या त्यांना, तरी द्यायला तयार नाही ते लोक. तुमच्या पराभवाचं मुख्य कारण तुम्ही कशाला समजता? हे माझं नाही, पूर्ण महाराष्ट्रात झालंय साहेब. मी वैयक्तिक तुमचा विचारतोय. माझा पराभूत मान्यच नाही आम्हाला कुणाला. पराभूत होऊ दे, काय अडचण नाही, पण मतं गेले कुठं? अच्छा. जय पराजय काँग्रेस पक्ष ह्याला कधी आम्ही घाबरलो नाही. अनेक लोक चांगले चांगले पडलेले आहेत, त्यावेळेस तुम्ही पराभूत झालेले आहेत. त्यावेळेस तुम्ही तिथं ज्यावेळेस काउंटिंग होत होती त्यावेळेस तुम्ही वोटिंग व्हेरीफाय करून घेतलेली आहे? सगळे आमचे लोक आत होते ना, कोण ऐकून घ्यायला तयार नव्हतं. पूर्ण राज्यभर झालेलं आहे लोकशाही. खरं तर हे अमेरिकेने देखील बोललं की हे एवढं मतदान कसं तुम्ही एका दिवसात मोजू शकता. जिथून हे मशीन आलेत त्या देशात मात्र शिक्क्याने मतदान होत आहे, आणि आपल्या देशामध्ये मात्र ईव्हीएम मशीन होत आहे. हे कुठं लोकांना कळायला पाहिजे ना. म्हणजे तुमचं असं मत आहे की ईव्हीएम मुळे तुमचा ईव्हीएम मुळेच आमचा सगळ्यांचा पराभव झालाय. आता साताऱ्यामध्ये एक आमदार भारतीय जनता पार्टीचा 44 लीड आलेला आहे, आणि कारखान्यात आता पडलेला आहे. शिक्क्याने मतदान होतं, मग आमदार तर निवडून यायला पाहिजे ना. म्हणजे तुमचा असा आरोप आहे की ज्यावेळेस ईव्हीएम नाही, मशीन चोर हे भारतीय जनता पार्टी लोक मत चोर आहेत. मत चोर आहेत का मशीन चोर आहेत? ते सगळं चालत आहेत. लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर त्यांनी उद्या येणारी महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती तुम्ही शिक्क्याने बॅलेट पेपर आणा, तुम्हाला लोक तुमची जागा दाखवतील. अध्यक्ष, हे झालं तुमच्या राजकारणाचं. तुम्ही जे बोललात की तुमचा पराभव कसा झाला. बाकी काही जे पार्ट्या होते जसे की एमआयएम होती तुमच्यासोबत, शिंदेची शिवसेना त्यांची युतीमध्ये ते लढले होते, तो तुम्हाला फोर्सफुली कसं वाटलं त्यांचा फोर्स? कसं आहे साहेब, त्यांच्या एक पार्टी आहे, त्यांची एक विचारधारा आहे. त्या पद्धतीने ते ह्याच्यावर एमआयएमच्या विरुद्ध लढलेला आहे, ताईच्या विरुद्ध लढलेला आहे, तर आम्ही विनर झालाय ना. त्यांचे मत ठरलेले आहेत काय. त्यामुळं आता ह्यातून आपण काय बोध घ्यायचं, एमआयएम असेल किंवा कम्युनिस्ट असेल, आता आपण काय केलं पाहिजे, भविष्यकाळ असेल ते ठरलं पाहिजे. नाहीतर या सोलापूर शहरामध्ये आता बघा 3 आमदार भारतीय जनता पार्टीचे आहेत. राज्यामध्ये सरकार त्यांचं आहे, देशामध्ये त्यांचं सरकार आहे. लोकसभेला बघितला की अनेक लोकांना पोलिसांचा बळ वापरून 200 लोकांना नोटीस काढले. एक गुन्हा असल्यावर बी काढल्यात. तो गुन्हा कशाचा आहे ते देखील त्या माणसाला माहितीबद्दल नोटीस काढले. काँग्रेसच्या काळामध्ये साहेब प्रशासन असेल, पोलीस खातं असेल, असं कधी दम देऊन काम करून कुणाकडनं घेतलं नाही काँग्रेस पक्ष. पण आताच्या काळामध्ये आपल्याला सगळ्याला सावधान राहायला आहे. जे मागचं जे इलेक्शन झालं त्यावेळेस तुमचा अवघ्या 20 दिवस असताना तुमचा तिकीट डिक्लेअर झाला. त्यावेळेस प्रणिती असं म्हणलं की एक सच्चा कार्यकर्त्याला मी तिकीट देणार. त्यावेळेस तुम्ही स्वतः म्हणून कसं तुम्ही हे बघा, सच्चा कार्यकर्ता म्हणून ज्यावेळेस बाबा मिस्त्री नाव आलं, आम्ही सगळ्यांनी ऍक्सेप्ट केलं. मी स्वतः अध्यक्ष होतो. बाबा मिस्त्री आम्ही सगळे मागे लावलो होतो, बाबा तुम्ही नाही इलेक्शन लढवा, आम्ही तुमच्या बरोबर आहे. अल्पसंख्याक समाजाची मागणी होती की बाबा आम्हाला एक तिकीट दिलं पाहिजे. त्याप्रमाणे इथं बाबा मिस्त्रीला तिकीट दिलं होतं. बाबा 8 दिवस नाही म्हणून म्हणत होते. शेवटी बाबा गेल्यानंतर
एक सच्चा काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून मला ह्या ठिकाणी तिकीट दिलं होतं. बाकीचे 11 लोक सुद्धा जे इच्छुक होते, 11 लोक जे ज्यांनी काँग्रेस पक्षाला अशी संभावना केली होती, असं त्यांनी बोललं होतं की आम्हाला जर तिकीट नाही मिळालं तर आम्ही काँग्रेसला कुठेच येऊ देणार नाही. मग बाबा मिस्त्री कोण होते? पण ते उभारले नाहीत ना ते. नाही, उभारले नसू दे. पण बाबा मिस्त्रीची मागणी ही साहेब, महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी काय लोकांना तिकीट मिळाले, ते असे वागले का? तुम्ही वागलात, तुम्ही समाजाला घेऊन पडलात. आज काय तुम्ही कोर्टात, जर तुम्ही विनय ना आम्ही विनय, तिन्ही ठिकाणी भारतीय जनता पार्टी आली नाही तर. पण बाबा मिस्त्री तर दक्षिणमधून मागत होते. 26,000 मतं खाल्ले ना बाबा मिस्त्रीचे तर. दक्षिणमधून मागत होते, त्यांना तुम्ही मध्ये करत साहेब, होता. या 11 लोकांमध्ये एक क्वालिटी नव्हती का? बाबा मिस्त्री किंवा कोणताही नेता असो, रियाज भाऊ असो, हे समाज नेते आहेत. हरीफ आहे, समाज नेते आहेत. तुम्ही एकाच वार्डात थांबतो, इथंच थांबतो, तिथंच थांबतो, असं नाही चालत साहेब. तुम्ही समाजाचं जर नेतृत्व करता, काँग्रेस पक्ष तुम्हाला जिथं तिकीट लढवलं पाहिजे. तुम्ही एका समाजाचे, एका वार्डाचे नाही ना, तुम्ही समाजाचं नेतृत्व करत असताना, शहराचं नेतृत्व करत असताना काँग्रेस पक्षात शिंदे साहेबांना करमाळ्यात दिले. उभारलं का शिंदे साहेब करमाळ्यामध्ये? आता इथला खासदारकीचा उमेदवार बाहेरचा होता, तरी म्हणला का मी इथला नाही. जिथं लढ म्हणून तिथं लढण्यात ताकद पाहिजे. आता मला तर लास्टला दिलं नाही, लढवलं आम्ही. पक्ष जी संधी देईल किंवा पक्ष जे सांगेल ते करायला पाहिजे आपण. अध्यक्ष, तुम्ही बोलात अगदी बरोबर आहे. पक्ष जिथं सांगते तिथं तुम्ही निवडणूक लढवायलाच हवी. पण अशी काही सिच्युएशन झाली, त्यांनी मध्यमधून मागितलंच नव्हतं, तुम्ही इथूनच बाकीचे लोक 11 लोक जे मागितले होते, मध्यमधनं आणि दक्षिणमधून दोन्हीकडनं मागितले होते, असं काय नाही आहे. आणि बघा, पार्टीला वाटत होतं की तो सर्वे झालता, त्या सर्वेमध्ये बाबा मिस्त्री ते विन दाखवत होते. आणि 11 लोकांमध्ये माझं एक सांगा, आज एमआयएम पार्टी ही पार्टी कशा जीवावर मतं घेतली? एक समाज नावावर. मग बाबा मिस्त्री ते मतं पडले असते, आम्ही मतं द्यायला तयार होत नाही, तर आपलं हातचं शीट घालवलं होतं तुम्ही. आज एमआयएम पार्टीला जे 60,000 मतं आहेत, ते पार्टीच नाही, एक समाजाचे मत आहेत. समाज म्हणून त्यांच्या मागे थांबलाय. ते 60,000 मतं तुम्ही ऍक्सेप्ट करताय? ऍक्सेप्ट म्हणजे अहो समाजाचे मत आहेत ते. तुम्हाला दुसरं कोणी मतदान घातलं नाही. ते बाबा मिस्त्री का तुमच्याच होतं ना समाजाचा. नाही, आता तुम्ही पहिल्यांदा दोष दिलात ईव्हीएम वरती, की ईव्हीएम तुम्ही वैयक्तिक बोलवलं. तुम्ही बाबा मिस्त्री मिस्त्रीच बोलतोय मी. ऐका, तुम्ही बाबा मिस्त्री वैयक्तिक नाव घेतलं, मी वैयक्तिक बोलवलं. बाबा विन असताना, मिस्त्री इथं पक्ष विन असताना, पक्षाचे मतं असताना, तुम्हाला एवढं मोठं सपोर्ट होता पक्षाचा, शिंदे साहेब तरी तुमच्या मागे असताना तुम्ही काय इलेक्शन लढवलं नाही? पक्ष तुमचं तिकीट जाहीर केलेलं आहे. अनेक लोक मागत असताना तुम्ही जे 11 आम्ही नाही तर तुम्ही नाही, असं नाही ना. तुमच्या 11 लोकांनी तुमचा माणूस असताना तुम्ही त्याला पाठिंबा द्यायला पाहिजे. मग त्यांना ज्यावेळेस स्किप केलं, मग ते लढत नाही असं सांगितले. बाकीचे 11 लोक होते रेसमध्ये, जसे की आरिफ शेख होते, शौकत पठाण होते, रियाज हुंडेकरे होते, हत्तुरे होते, असे अनेक लोक होते. मग त्यांना का दिलं नाही? एक समाज म्हणून पार्टी कडून आहे ना साहेब, बाबा मिस्त्री नाव, माझं नाव, हेमगडे नाव, आरिफ शेखचं नाव, हे सर्वेला आलं होतं. त्यामध्ये बाबाला लोकांनी चॉईस केली होती. काय गुप्त यंत्रणा असतात, अच्छा, काय आमचे सर्वे असतात, त्या सर्वेमध्ये हे बाकीचे सर्वेमध्ये नाव मागं होते साहेब. बाबा मिस्त्री नाव लोकांनी चॉईस केलं होतं, म्हणून बाबा मिस्त्रीचं नाव पुढं होतं. म्हणजे तुम्हाला मजुरीमध्ये तिकीट दिलं, कारण सर्वेमध्ये तर माझे सर्वेमध्ये बाबाला 52% होते, मला 48% होते. अच्छा, मला मतदान चांगलं होतं. अच्छा, मी काय सगळ्याला घेऊन चालणारा माणूस आहे, असं काय नाही. आता मशीनमध्ये हँग झालं आपलं दुर्दैव, अख्ख्या महाराष्ट्रात गडबड. तुम्ही सांगा, विलासराव देशमुखच्या चिरंजीव पडवू शकताय का? बंटी पाटील पडू शकतात का? थोपटे संग्राम पडू शकतात का? नंतर आमचे बाळासाहेब थोरात पडू शकतात का? मशीनमध्येच गडबड, त्यामुळे तुम्हाला हे निर्णय दिसाला. आणि जर विन झाला असतं तुम्ही म्हणला असता हातची शीट गेली म्हणला असता ना, कारण हा इथे विन झाला असतं तुम्ही म्हणला असता जेव्हा आपले लोक नाही ठरे, असंही झालं असतं ना. त्याच्यामध्ये कसं होतं, ही जी काँग्रेसचा पारंपरिक मतदार शहर मध्य म्हणजे काँग्रेसचा पारंपरिक मतदार आहे. 3 वेळा प्रणिताई स्वतः निवडून आलेल्या नाही साहेब. मागचे 30 वर्ष करा, खैरते किती पळाले ते बघा, सलीम कल्याण किती पळाले ते बघा, मागच्या 30 वर्षाचा काढा. एकाच समाजावर आमदार होत नाही. आता मी तुम्हाला सांगालो, तुम्हाला काँग्रेस पक्ष सपोर्ट देत असताना, काँग्रेस तिकीट देत असताना तुम्ही घ्यायला पाहिजे होता. म्हणजे बाबा मिस्त्रीवरती सगळा हा रोष जाईल. आता काय बघा, वेळ गेली सगळी. आता मी रोशन बिन काय, आता जे झालं ते आता भोगा ना. आता भारतीय जनता पार्टी आपल्या डोक्यावर आली ना. आता ते मागचे दिवस काढण्यात काय अर्थ आहे? मी म्हणून पहिल्यांदा म्हणलो,
मागचा तर काढण्यापेक्षा आता दुरुस्त करा आणि पुढे काय करा ते ठरवा. म्हणून मी स्वतः काल सांगितलं एमआयएम बरोबर मी चर्चा घडायला तयार आहे, कम्युनिस्ट बरोबर तयार आहे आम्ही चर्चा घडवायला. मी त्या मुद्द्यावर वोट डिवाइड मध्येच या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आले. मी सुरुवातीला सांगितलो झालेलं संपला विषय, ते काय आता येणार नाही. पण ह्याच्या पुढे आपण काय केलं, पहिल्या सोलापूर शहरामध्ये काँग्रेस पक्ष एक अशी पार्टी आहे की सगळ्याला घेऊन जाणारी पार्टी आहे, सेक्युलर आहे. सगळ्या पक्षाला आम्ही आज तुमच्या माध्यमांनी आवाहन करतो, मग राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, एमआयएम पार्टी असेल, आडम मस्त कम्युनिस्ट असेल, की आम्ही सगळे बसून निर्णय घेणं गरजेचं आहे. त्या मुद्द्यावरती मी येणारच आहे. एमआयएम सोबत तुम्ही जे चर्चा करायला तयार झाला ते काय कारण असतील काय ते आपण चर्चा करूयात. प्रथमतः त्याच्या अगोदर फक्त एवढं विचारायचं आहे मला की शहर मध्येला घेऊन, कारण तुम्ही उमेदवार होतात प्लस तुम्ही सोलापूर शहर अध्यक्ष काँग्रेस म्हणून तुम्ही बघत होता. तुम्हाला असं कुठं वाटलं का की बाबा समाजाला तिकीट न दिल्यामुळे मला कुठं तिकीट कमी पडलं, म्हणजे वोट कमी पडले? कसं असतं माहिती आहे का, निवडणूक काळामध्ये लोक आपण जेव्हा समोर जातो त्यास तुम्हाला मतदान देतोच म्हणत असतं, पण लोकांच्या मनात काय चाललं हे आपल्या रिझल्ट नंतर कळायला नाही. आणि आम्ही नोंद निश्चित घेऊयात आणि पुढच्या भविष्यकाळात आपण या ठिकाणी जे अल्पसंख्याक कोण असेल ते चांगला नेता असेल, जे काँग्रेस बरोबर आहे, एक निष्ठा, त्यांना पुढं आपण तिकीट द्यायचा आपला प्रयत्न करूयात. अजूनही वेळ गेली नाही. पुढं अल्पसंख्याक जे 11 लोक आहेत, जे 10 लोक आहेत, त्यांनी ठरवावं आणि आतापासूनच चालू करावं. म्हणजे असं म्हणायचं की पुढच्या येणाऱ्या काळामध्ये अल्पसंख्याकमधून एखादा नेता तयार अजून तेच होणार ना, मग अजून काँग्रेस पक्षात तिकीट पाडणार. नंतर तुम्हालाच देतो ना पुढच्या एमआयएम आहेच की मग तुम्हाला ते तरी ठरवा. एमआयएम म्हणणं उभा राहायचं का काँग्रेसकडनं उभा राहायचं तुम्ही ठरवा. अल्पसंख्याक समाजाला इथं भविष्यकाळात संधी आहे. पण मागचं जो निवडणूक झाली त्याच्यामध्ये जर कॅल्क्युलेशन जर केलं, तुमचे मतदान, एमआयएमचे मतदान, आडम मास्तर मतदान सगळ्यांचे जरी मिळवले की तुमचं देवेंद्र कोटे जे आमदार आहेत त्यांचं वोटिंग क्रॉसच होत नव्हती. असं काय रिझन वाटलं? का रिझन म्हणजे सरळ मी तर माझे आता मला 30 वर्ष, मी 30 वर्षामध्ये असे इलेक्शन कधीच बघितलं नाही. एवढं सुभाष बापू देशमुख पडद्या म्हणून ते 70,000 मिळाले, इकडे विजयकुमार देशमुख पडद्यामध्ये 60,000 मिळाले. देवेंद्र कोटेंचा काही संबंध नसताना 70 सीट येते. काय हे कुणाला अपेक्षित नाही, तुम्ही सोडून द्या. जर तरच्या असते पुढच्या 5 वर्षामध्ये काय घडू शकताय? अध्यक्ष, आता पुढचा प्रश्न असा आहे की काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने त्यांना तिकीट डिक्लेअर झालं, एबी फॉर्म सुद्धा आला, ताईंनी स्वतःकडे एबी फॉर्म सुद्धा ठेवला. तो पॉइंट, तो व्ह्यू तुम्ही ऍज अध्यक्ष म्हणून, एक उमेदवार जर तुम्ही होता शहरमध्ये पण अध्यक्ष म्हणून तुम्ही कसं बघितलं त्या प्रकरणाकडे? हे बघा, शिवसेना राष्ट्रवादी वरच्या नेत्यामध्ये ताळमेळ नव्हते. दिलीप माने साहेबांचा बी फॉर्मा आला होता हे खरं आहे, आणि वरिष्ठ नेत्यांनी सांगितलं की तो फॉर्म देऊ नका. तरी आमच्यासाठी एवढे भांडले. तसं जर भालकचं तिकीट कट झालं, दिलीप माने साहेब तिकीट कट झालं, फक्त एकच तिकीट आम्हाला द्यायला होते. स्वतः प्रणिताई शिंदे, भालकेन दिलीप मानेंना इमानात घेऊन दिल्लीला गेले. ही गोष्ट राहुलजी गांधीला सांगितलं. राहुलजी गांधीने तिकीट 2 डिक्लेअर केले. आतली गोष्ट तुम्हाला सांग, डिक्लेअर झाल्यानंतर बी फॉर्म सोलापुरात आपल्याकडे होता. त्यावेळेस शिवसेनेनं सांगितलं की आम्ही महाराष्ट्रातली युती तोडतो. त्यामुळे आपण दिलीप मानेंना बी फॉर्म देऊ शकत नाही. पण ते काँग्रेस पक्षाचं फार मोठं नुकसान झालं. काँग्रेस पक्ष त्या ठिकाणी विनर आहे. आमच्या सर्वेमध्ये आम्ही अक्कलकोटला विनर दाखवलं होतो, दक्षिण तालुक्यामध्ये विनर दाखवलं होतो, पंढरपूरला आम्ही विनर, भालके विनर दाखवले होते. हे देखील सीट आमचं विनर मध्याचं. म्हणून तुम्हाला पहिल्याच ना सांगावलं, हे सगळे निकाल अनपेक्षित आहेत. ह्या निकालाकडे तुम्ही बघूच नका. लोकशाही संपवून टाकण्याचं काम भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी केलं आहे. दिलीप माने जसे इलेक्शनच्या निवडणूक काळामध्ये सक्रिय होते, त्यांचा सपोर्ट कोणाला गेला? महायुतीचा दर तुम्ही पाळला का? कसं आहे माहिती आहे का, त्यांचा सपोर्ट आमच्यावर आहे. ते आज बी आमच्या बरोबर आहेत, अजून कुठल्या पक्षात गेले नाहीत, भविष्याकडे बी आमच्या पक्षात राहणार आहेत. आज जरी ते मिळून तिथं पॅनल केलं असेल, ते काँग्रेस म्हणून लढलेले आहेत. ते सांगितलं मी काँग्रेस बंदच आहे आणि काँग्रेस बंदच आम्ही त्या ठिकाणी इलेक्शन लढवतो. भविष्यकाळात त्यांना भविष्य काँग्रेसमध्ये लक्षात ठेवा. भारतीय जनता पार्टी लोक काम करतात, गोड बोलतात, काम करून घेतात, पण त्यांना तिकीट देणार नाही. तिकीट देणार काँग्रेस आहे. आमच्याकडनं काही चुका झालेल्या असतील ते भविष्यकाळात आम्ही दुरुस्त करू.
म्हणजे तुम्ही असं ऍक्सेप्ट करताय की तुमच्याकडनं चुका झाल्या दिलीप माने संदर्भात? वरिष्ठ निकाल बघा, वरिष्ठाचा जो निर्णय ते मला मान्य करायला ना, शहरात अध्यक्ष आहे मी. त्यांच्या चुका काढण्यात कमी मोठा नाही, पण झाल्याच चुका. आणि तो चुका भविष्य काळात आमच्या हक्काचे आमदार गेले ना. भारतीय बघा 6,000 सीट गेली आमची. मानेसाहेब असले 20 सीट आहे आमची. ते झाल्याच चुका, पण भविष्य काळात हे सगळे काँग्रेसचे आमदार त्या ठिकाणी निवडून आणण्याची आमची सगळी जबाबदारी आहे आणि आम्ही त्या पद्धतीने काम करू पुढं. तुम्ही त्या काळात महाविकास आघाडी धर्म सुद्धा पाळला नाही. ठीक आहे, दिलीप मानेंना तिकीट दिलं नाही, दिलीप माने थांबले सुद्धा, अपक्ष सुद्धा फॉर्म भरले नाही, ते पाठीमागे सुद्धा घेतले. महाविकास आघाडी म्हणून युती धर्म तुम्ही पाळलात का? हे बघा, ते 20 सीट असताना आमचं सीट दिलं असतं तर हे पाळी झालं नसतं. त्याचा फटका तुम्हाला मध्ये मध्ये बसला? कसली महाविकास आघाडी? आता तुम्ही सांगा, ज्याच्या सगळं तिकीट दिलं तुम्ही त्यांना सोडून गेला शिवसेना. अमर पाटला तिकीट दिलं ते तर शिवसेनेत राहिले का? झालं गेलं, विसरून जावा सगळ्या गोष्टी. आता ते काय काढून उपयोग नाही. आता भविष्य काळामध्ये ह्याच्या पुढे आपल्याला काय करावं ते आपल्याला ठरवावं लागेल सगळ्यांना. त्यावेळेसचा तुमचा एक इंटरव्ह्यू होता की तुम्ही ज्यावेळेस उद्धव ठाकरे सोलापूरमध्ये आले होते त्यांना वैयक्तिक तुम्ही जाऊन भेटला होता. तुम्ही त्यावेळेस तुम्ही स्वतः एक बाईट दिली होती की आम्ही महाविकास आघाडीचं काम करू, पण ग्राउंडवरती जर बघितलं तर कोणीच नव्हतं. असं का? काय बर्डे साहेब बऱ्याच माझ्या सभाला होते, अस्मिताताई गायकवाड होते, बरेच लोक येत होते. काय लोक बोटावर मोजण्यात ते आपल्या विरोधात केलं म्हणजे काय होत नसतंय. त्यांचा पाठिंबा होता, त्यांचे लोक आमच्यावर काम केलेत. आणि मी तुम्हाला फोटो प्रूफ दाखवतो. बर्डे साहेब माझ्या 5-6 माझ्या फॉर्म भरला, बर्डे साहेब आलं, ते अस्मिताताई गायकवाड आले, अनेक लोक आहेत त्यांचे आमच्यावर होते. त्याचा फटका बसला नाही असं तुम्ही म्हणताय? आमच्यावर होते ते लोक. पुढचा एक प्रश्न माझा आहे, एक सोलापूरचे अध्यक्ष म्हणून सिद्धाराम मेत्रे जे अक्कलकोट तालुक्याचे जे होते प्रमुख होते, अक्कलकोटच्या गड काँग्रेसचा मानला जात होता. 2 वेळा त्यांचा पराभव सुद्धा झाला. आता त्यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केला. त्याचा कुठेतरी फटका तुम्हाला होईल? फटका वगैरे काही बसणार नाही. सिद्धाराम मेत्रे साहेब का गेले सगळ्या गावाला माहित आहे. आणि भारतीय जनता पार्टी असेल, हे वेगळे पक्ष असेल, काँग्रेस आणि राष्ट्रवादी मधले नेते 80% तिकडे आहेत. ते आमच्याकडे तिकडे जायला घाबरलेत. उद्या तिकडे तिकडे येऊ शकतात, काळजी करू नका तुम्ही. ओरिजिनल भारतीय जनता पार्टीचं कोण सांगा? राधाकृष्ण विखे पाटील कोण आहेत? काँग्रेसचे आहेत. अशोकराव चव्हाण कोण आहेत? काँग्रेसचे आहेत. तुम्हाला 50% लोक मी सांगतो की तिथं काँग्रेसचेच लोक आहेत तिथं बसलेले. ते आम्हाला सोडलं, उद्या त्यांना सोडून इकडे येऊ शकतील. कधी वारा फिरे सांगता येत नाही. त्यामुळे ह्याची काय काळजी करू नका. हे भविष्यकाळात सगळ्या काँग्रेसमध्ये येणार नेते आहेत. म्हणजे तुम्हाला असं वाटतंय की तिथली सत्ता पडली की ते इकडे 100% इकडे येणार. हे सगळे सत्तेचं समीकरण आहे. तिथल्या स्थानिक आमदार त्यांना त्रास देत आहेत, त्यामुळं मेहतर साहेब त्याला कंट्रोल केलेले आहेत. तर बघू एकनाथ शिंदे त्यांना किती ताकद देतात. काँग्रेस पक्ष तर आजपर्यंत त्यांना भरपूर ताकद दिलाय. 6 वेळा काँग्रेस पक्षाने त्यांना तिकीट दिलं, एकदा गृहमंत्री केले. काँग्रेस पक्षाने अजून काय त्यांना द्यायला पाहिजे? जेवढं ताकद द्यायचं तेवढं काँग्रेस पक्षाने मेहतर साहेबांना ताकद देण्याचं काम केलेलं आहे. सुरेशजी हसापुरे दक्षिणमध्ये एक मोठा चेहरा म्हणून म्हणतात, त्यांचं सुद्धा असं ऐकण्यात येते की सुरेश हसापुरे कुठे जाणार नाहीत, ते काँग्रेसमध्ये राहतील. आणि त्याची स्टेटमेंट होती मागच्या स्टेटमेंट उद्या काय होते ते माणूस काँग्रेसमध्ये राहणार. काय रिझन काय असेल? अरे मला माहित आहे, मी त्यांच्यावर फिरतो, ते माझ्यावर फिरतात. ते शिंदे साहेबाला सोडू शकत नाही. हे सगळे लोक जे जात आहेत ते सत्तेमुळे जातात असं वाटतंय का भीतीने जातात असं वाटतंय? कशामुळे गेले जाऊ दे, त्या ठिकाणी जागा तर रिक्त व्हायला ना, नवीन लोकांना चेहरा संधी मिळाली ना. कोण असेल तर आणखी काय गम पडत नाही साहेब. पक्ष हे विचारधारा आहे, काँग्रेस पक्षांची विचारधारा आहे आणि पक्ष चालत राहणार आहे आणि पक्ष वाढणार आहे, पक्ष मोठा होणार आहे. भविष्य काळात काँग्रेसच ह्या देशामध्ये राहणार आहे. आता काही पुढील आपली चर्चा जी आपल्याला करायची आहे ती महानगरपालिका सोलापूर अनुषंगाने करायची. तत्पूर्वी आमचे काही पत्रकार काही प्रश्न विचारतील आपल्याला. तर आता तुम्ही मगाशी म्हणालात की ईव्हीएम बद्दल तुम्ही काय करता. तर मागच्या ह्याच्यामध्ये राहुल गांधींचं एक भाष्य होतं. त्यांनी सांगितलं होतं की मॅच फिक्सिंग झाली, ईव्हीएम घोटाळा झालेला आहे. त्याच्यावर त्यांनी भाष्य केलं होतं की मॅच फिक्सिंग झाली. मग सोलापुरात देखील महाविकास आघाडीचे काही नेते निवडून आले आणि राज्यात देखील इतर जे निवडून आलेले आहेत. मग त्यावेळेस काँग्रेस ईव्हीएम वर का बरं प्रश्न निर्माण करत नाही? जे जिल्ह्यातले नेते निवडून आले त्यांच्या समोर कमळ चिन्ह होतं का बघा. जिथं कमळ चिन्ह होतं एकाच ठिकाणी उत्तमराव जानकर, ते सीट 1 लाखाच्या मताने यायला पाहिजे. उत्तमराव जानकर साहेब 18 राऊंड वर मागे होते, लास्ट 3 फेरीत वर आल्यात. आणि त्यांच्या गावातूनच म्हणून सुरुवात झाली की आमचं मतदान गेलं कुठं.
नारायण आबाच्या विरुद्ध सफरचंद होता, कमळ नव्हतं. गणपतरावजी नातूजी निवडून आले, त्यांच्या विरुद्ध कमळ नव्हतं. अभिजित पाटीलच्या विरुद्ध कमळ नव्हतं. जिथं जिथं कमळ नव्हतं ते लोक सरळ निवडून आले. ते पण ज्या ठिकाणी कमळ आहे त्या ठिकाणी जे माणूस लाखाने यायचं ते माणूस 10,000 आलाय. जे किती मोठा फरक आहे, जे ह्याच्यावर तुम्ही ओळखा. मोहिते पाटलांच्या विरोधात ते माणूस 3,000 मतांनी पडू शकतो. आणि आता काय झालं मग त्यांचे मतं गेले कुठं? 90,000 मतं त्यांना पडले, मोहिते पाटलांना लाख पडले. ज्यावेळेस 99,000 म्हणजे 1,00,000 मतं जानकरला पडले, मोहिते पाटलांना 1,10,000 पडले. मागचं रेकॉर्ड काढा साहेब, तुम्ही रेकॉर्ड बोलतो. मी काय असं काय तुमचं गप्पा मारताना मी रेकॉर्डवरच्या गप्पा मारतो. मग आता मोहिते पाटील हे दोन्ही ताकद आल्यावर एक 50,000 मतदान तरी यायला पाहिजे, लाख नको चला. मग मतदान गेलं कुठं त्यांचं? मागच्या 2019च्या काळामध्ये मोहिनी पत्की यांना 23,319 काहीतरी मतं त्यांना पडली. ते मागचा काळ सोडून द्या. मोहिनीपैकी रोहित तडवळकर, जन्नू वक्कू हे जुने भारतीय जनता पार्टीसाठी मेलेले लोक आहेत. ते पण आता नवीन लोकांना दिवस चांगले आलेले आहेत. 2019 मध्ये जेव्हा त्यांना 23,000 मतं पडली आणि त्यातच आता 2024च्या काळामध्ये देवेंद्र कोटे यांना 1,00,000 मध्ये त्यांनी ते निवडून होते. याचं कारण काय? तुम्ही शोध काढा. आतापर्यंत 50 वर्षाच्या इलेक्शन मध्ये एवढं कुठल्या उमेदवाराला मतं पडले होते का? मग मला सांगा. तुम्ही सध्या शोध घ्या. 50 वर्षामध्ये आतापर्यंत मी तर जे 6 इलेक्शन लढवलेलं आहे, बघितलेलं आहे जवळनं, एवढं मतं सुरुवातीला आमदार ताई उभारल्या होत्या त्यावेळेस 63-65 हजार वर ते गेले नाहीत. नक्कीच. मग असं काय झालं की लाख मतं त्यांना पडायला, 1,00,000 मतं पडले? याचा विचार तुम्हीच करा ना साहेब. आणखी एक प्रश्न आमचा अल्ताफ. तर माझी 2014 पासून ते आज जर काँग्रेस पक्षाचे कितीतरी नेत्यांकडून एमआयएम पक्ष हा भाजपचा बी टीम आहे असं संबोधलं गेलं, तर आज येणाऱ्या आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकी आधी एमआयएमची युती करण असं तुमचं जे वक्तव्य होतं ते खरंच तुम्ही बी टीम सोबत हात मिळवून करणार? साहेब, परिस्थिती तर अशी आहे की ओल्ड डिवाइड झाल्यानंतर पुढे सगळ्याला मरण द्यायचं असताना कोण तर थांबलं पाहिजे. म्हणून मी स्वतः पहिल्यांदा मी माझ्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना चर्चा न करता एक मला वाटतं की या शहरामध्ये निपक्षपाती सर्व धर्मला घेऊन जाणारा काँग्रेस पक्ष आहे. काही गोष्टी त्यांच्याकडे चुकत असेल, आम्हाला कळतं. गेलं एमआयमुळे आमचे 9 शीट पडलेले आहेत, 9 त्यांच्या आलेले आहेत. 18 तिथे प्लस होतो ना आम्ही. आज आमचे 16 आहेत, 16 आणि 18 32 वर जातो. साधं गणित आहे. गणित बिरजेचं मांडलं पाहिजे. मायनस व्हॅल्यू बघू नका. मायनस मुळे भारतीय जनता पार्टी इथं आपल्या ओल्ड डिवाइड मुळे, आपल्या एकी नाही मुळे इथं भारतीय जनता पार्टी येऊ लागली. म्हणजे एकत्रित महानगरपालिका काबीज करण्यासाठी काँग्रेस पक्ष हा एमआयएम सोबत. महानगरपालिका नाही, सोलापूरच्या हितासाठी काँग्रेस पक्ष 50 वर्ष सत्तेत आहे. आम्हाला घेणे देणं नाही. माझी विरोधात बसायची तयारी आहे, आमच्या पक्षाची विरोधात तयारी आहे. पण आज लोकांना किती ह्या शहरामध्ये त्रास आहे. तुम्ही सांगता स्मार्ट सिटी नाव त्यांचे सगळे लोक कॉन्ट्रॅक्ट झाले, पैसेवाले झाले. कोण होते? विजय रुपला, एम्प्रेशन रुपला, गुजरातचे होते का? आमच्या शहरात कॉन्ट्रॅक्ट नव्हता का? आमच्या शहरात मोठे लोक होणार नाहीत का? भारतीय जनता पार्टीला थांबवायचं कारण लक्षात ठेवा, आपला पैसा गुजरातला गेला ना. सत्तेवर असणाऱ्या सत्तेचं नाही साहेब, मी सोलापूर शहर वाचवायचं असेल तर बोलतो. सत्तेवर असणाऱ्या सत्तेचा संबंधच नाही. विरोधी पक्ष हा इतका कडक आणि मजबूत असायला पाहिजे. आज तुमच्या मताने काँग्रेस पक्ष इतका कडक आणि मजबूत नाहीये ना? काँग्रेस पक्ष एकटाच लढतो सध्याला. कोणत्या पार्टी त्यांच्या विरोधात बोलणारी? काँग्रेस पक्ष राहुल गांधी साहेब देशभरामध्ये चालणारा एकच एवढा नेता आहे मोदीच्या विरोधात नेहमी बोलणारा. महाराष्ट्रात देशामध्ये एकच नेता आहे, तो म्हणजे राहुलजी गांधी. आणि ताई देखील तुम्ही परवा पत्रच बघा, तरी मोदीला सोडलं नाही, तुमच्या फडणवीसला सोडलं नाही. अजून किती बोलावं? महत्वाचा प्रश्न आहे. ताईनी किती बोलावं? तर परवाची मुलाखत बघा, ताई डायरेक्ट मोदीवर, अमित शहावर, त्यानंतर फडणवीसवर अटॅक केलं ना. तर एक महत्वाचा प्रश्न आहे, आगामी निवडणुकीमध्ये एमआयएम आणि तसेच कम्युनिस्ट पार्टी या दोघांबरोबर जर काँग्रेस युती केली महानगरपालिकेने निवडणुकीमध्ये, तर एकंदरीत सोलापूर शहराच्या महानगरपालिकेमध्ये किती सीट निवडून येते तुमच्या नेतृत्वाखाली? हे बघा, शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, एमआयएम असेल, कम्युनिस्ट असेल,
आम्ही एकत्र लढलो तर 100% आपण ह्या महानगरपालिकेमध्ये आपली सत्ता आणू शकतो. वोट डिवायडर मध्ये तर तुम्ही साधे 2-3 तुम्हाला एक्झाम्पल देतो. शास्त्रीनगरमध्ये एमआयएम कडनं मुस्लिम बांधवाला तिकीट दिलं. शास्त्रीनगरमध्ये काँग्रेसकडनं वैद्यजापरे तिकीट दिलं. शास्त्रीनगर भागामध्ये कम्युनिस्ट देखील मुस्लिम बांधवाला तिकीट दिले. आमच्या सगळ्याच्या वोट डिवायडरमध्ये त्या ठिकाणी भाजप आला. तर तुम्हाला हे करून घ्यायचं असेल तर करून घ्या. आम्ही ज्यावेळेस अभ्यास करून बोलवलोय, काय तर आम्हाला दिसतंय समोरचं, मग आम्ही तुम्हाला बोलवलोय. नाही आम्ही तसंच वागणार आहे ना, आम्ही आरमोटच वागणार आहे, तर तुम्ही म्हणणार आम्ही म्हणणार, मग भाजप येते येणार, मग ओरडत बसू नका. नंतर हे दुरुस्त करायला तुम्हाला मला वेळ आहे. त्या मुद्द्यावर आपण येऊच. आणखी पुढचा प्रश्न गफूरभाई. 2025 में महापालिका में कांग्रेस की रणनीति क्या है? वो बोल रहा हूँ, सबको लेके चलने का है. सबको लेके चले तो सोलापुर में कांग्रेस पक्ष और अपन सब जन जो 50 साल में कांग्रेस सबको न्याय दे, सबको लेके चले तो अपनी यहाँ सत्ता बन सकते है, सत्ते में आ सकते हैं. तर हे आमचे पत्रकारांचे प्रश्न झाले. आता आपण निवडणुकीच्या मुद्द्यावरती येऊया. महानगरपालिका इलेक्शन डिक्लेअर झालेले आहेत. सगळ्यात अगोदर एक काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष म्हणून तुमची काय तयारी आहे? आमची तयारी चालू आहे. आमच्याकडनं वैयक्तिक आम्ही 102 वर लढायला तयार आहे. आम्ही शहर मध्ये एक टीम केली 20 लोकांची. शहर उत्तरला आमची 20 लोकांची टीम आहे. दक्षिणचे जे काय 32 प्रभाग आहे त्या ठिकाणी आमची टीम काम करू राहिले. सगळ्यात महत्वाचं म्हणजे नवीन उमेदवाराचे शोध घेणं. 102 आता नगरसेवक आहेत, जे ते वाढणार आहेत. आता 113 होतील असं संकेत आहेत. जे 60 महिला आम्हाला लागतील. नवीन महिलांचा शोध घेणं चालू आहे. पक्षामध्ये जे मीटिंग मध्ये ठरलेलं आहे त्याप्रमाणे आमचे लोक कामाला लागल्यात आणि आमची तयारी चालू झाली. तुम्हाला असं वाटतंय का की 102-113 लोक किंवा जे काही नगरसेवक होतील आजच्या स्थितीमध्ये तुमच्याकडे ती अवेलेबिलिटी आहे? आम्ही बघा निवडून येतील असे आहेत? हे बघा, आमची 102ची तयारी आहे, 113ची तयारी आहे. आम्ही पहिल्यांदा राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, यांच्याबरोबर बैठक आणि चर्चा करायला तयार आहे. आणि त्यानंतर मग एमआयएम असेल, कम्युनिस्ट असेल, त्यांच्याबरोबर आम्ही चर्चा करायला तयार आहे. समजा त्यांच्याकडे काय उमेदवार चांगले असेल तर त्या ठिकाणी आम्ही त्यांना सहकार्य केलं पाहिजे. पण आमच्याकडे जर काय उमेदवार चांगला असेल तर त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी सहकार्य केलं. अध्यक्ष, हा निर्णय तुम्ही एकटे घेऊ शकता का? कारण महाविकास आघाडी म्हणून तुम्ही बघताय आणि तुम्ही आता तिन्ही पक्षांचं नाव घेता महाविकास आघाडी. हे बघा, त्यांना काय वाटतं मला माहित नाही, पण माझा 30 वर्ष अनुभव, मी महापालिका 30 वर्ष झालं कंटिन्यू लढवत आहे. 1 मताने, 5 मताने, 10 मताने मी पडलेलं माणसं बघितलं. नक्कीच. मी भविष्य काळासाठी माझ्या पक्षात अजून मला वरून काय मला आदेश आला नाही, पण एक पॉझिटिव्ह थिंकिंग ठुली पाहिजे, पॉझिटिव्ह या शहरासाठी केलं, पण मी बोलतोय. वरून जर उद्या मला सांगितले नाही शिवसेना राष्ट्रवादी तुम्ही लढवाच नाही, आम्ही आमची 2ची तयारी चालूच आहे की आमची. सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे, सगळ्यांनी एकमेकाला साथ दिली पाहिजे, एकमेकाच्या हातात काम केलं तर आपण सत्य ठेवू. नाहीतर आता काय सांगायची गरज नाही. भारतीय जनता पार्टीकडे 3 आमदार आहेत, राज्यात सत्ता आहे, देशात सत्ता आहे, त्यांच्याकडे सगळं बळ आहे, पैशाचं त्यांच्याकडे जोर आहे. हे तुम्हाला आम्हाला सांगायची गरज आहे का? पण अध्यक्ष, तुम्हाला असं वाटतं का तुमची तयारी 102ची तुम्ही एक अध्यक्ष म्हणून आता तुम्ही बघता 102 किंवा 113ची जी काही तयारी असेल ते तुम्ही फुलफिल करू शकाल? 100%. सगळ्यात मोठा पक्ष आहे, आमच्याकडे माणसं आहेत, मनुष्यबळ आहे आणि 102 आम्ही उभं करू शकतो. काय करतो? कारण शहरमध्ये बघितलं, आता काँग्रेस तुम्हालाच तिकीट दिलं होतं, फक्त 16,000 मतदान होतं. त्याच्या अजून विन झालं ते काय विचारत नाही तुम्ही. 15 वर्ष आम्ही ते विन आहे ना. प्रत्येक इलेक्शन वेगळे असते साहेब, लक्षात ठेवा. नक्कीच. महापालिका इलेक्शन वेगळे, नक्कीच. मागच्या वेळेस ताई राज्याचे इलेक्शन वेगळे आहे, देशाची वेगळी. आणखी एक फक्त तुम्हाला सांगतो, मागच्या वेळेस ताई सुद्धा निवडून आलते, पण सोलापूर शहरातून फक्त 16 नगरसेवक आलते निवडून. सांगतो ना तुम्हाला. हे बघा, 9 ठिकाणी एमआयएम आम्हाला आमचे शीट गेले, 9 त्यांनी आल्यात. 9 3 18 ही आम्ही 18 प्लस होऊ शकतो, प्लस 16 पकडा, म्हणजे 32 वर आम्ही आता आम्ही एकत्र 32 वर आहे. मला थोडंसं गणित कळालं नाही अध्यक्ष. 9-2-16 म्हणजे तिथे 9 साहेब. संजय हेमगंडी साहेब 100 मतांनी पडले. तिथं संतोष पवार आहे. बरोबर. संजय हेमगंडीला 3100 मत आहेत, काजीला 3200 मत आहेत,
आणि 3300 मत फक्त संतोष भोसलेला आहे. 100 मतांनी संतोष भोसलेला आहे. आमच्या दोघांचे मत एक झाल्यावर कोण येते निवडून? एकच सीट येणार ना, पण तेच तुम्ही 9-2-11 म्हणताय ते सांगतो ना. अरे पडलेल्या सीटचं सांगालो, हेमगड्डे पडल्यात, विंच नाही, जे पडल्यात नव्हतं ते नाव सांगालो तुम्हाला मी. जे पडल्यात ते नावं सांगवलं साहेब. मी अध्यक्ष आहे, माझी पूर्ण तयारी आहे. कुठल्या वार्डात किती मत आहेत ते तुम्हाला सांगालो नाही. तो प्रभाग 16 आहे. 16 मध्ये 2 MIM चे आले, 2 भाजपचे आले, जे 2 काँग्रेस आले तिथं, नरसिंह कोळी, फिरोज पटेल. आणि MIM मुळे आमचे 2 पडले. आमच्या तिथं MIM चा आला सीट, एक MIM ची सीट पडला, आमचा हेमगड्डे साहेब पडले. हेमगड्डे साहेब पडले. MIM ची एक सीट आली, फिरोज पटेल आले, गायकवाड मॅडम, नूतन गायकवाड पलीकडे आले, 17ला आले. ते 17ला आहे. मला विचारा सोलापूर शहरात ते 17 नूतन गायकवाड एकटे आले. त्या ठिकाणी 1 शिवसेना, 2 भाजप आला. तिथे तसंच नुकसान आहे. आमचे तिथले मत बघितली ना साहेब, आम्ही 16,000 जातो, पण 32-33 वर तिथं भाजप विन झालाय. मी ही जी बोलावलं ना साहेब, पुढची धोक्याची घंटा वाजू नये म्हणून बोलावलंय. मला आणखी असं विचारायचं आपल्याला की 14, 15, 16, 17, 22 यांचा इफेक्ट आडम मास्तर कम्युनिस्ट, तो जरी कमी झाला तरी विषय वाढतो. म्हणजे तुम्हाला असं वाटतं की काँग्रेस कुठेतरी कमकुवत झाली? कमतत नाही. तुमच्या लक्षात येणार, महाविकास आघाडी ह्या राज्यामध्ये का झाली आणि त्याचा लोकसभेला रिझल्ट आला का नाही? आपल्याला रिझल्ट काढायचा, लक्षात ठेवा. कमजोर या ठिकाणी नाही आहे. आता उद्धव साहेबांनी नावं ठेवतात लोक, तुम्ही हिंदुत्व सोडलं. आम्हाला भारतीय जनता पार्टीला थांबवायचं आहे, लक्षात ठेवा. म्हातारी मिलायचं नाही, पण का सोकाला आलेला आहे. लोकांवर किती अन्याय व्हायला. आज काय सोलापूर शहरात चालू आहे, किती लोकांवर तुम्ही बघा, किती म्हणजे सोलापूर शहरामध्ये, राज्यामध्ये तुम्ही बघताय. मला एक पर्टिक्युलर प्रश्न विचारायचा, पर्टिक्युलर बोलवलं मी, कारण ज्यावेळेस काँग्रेस पक्ष ज्यावेळेस युतीची घोषणा करतो, म्हणजे आम्ही युती करायला तयार आहे, ओपन तुम्ही मंचावरती बोलत आहात, काल तुम्ही बोलत आहात, आज तुम्ही बोलत आहात, कुठेतरी भीती वाटते असं वाटतं? भीती काय नाही हो साहेब, वेळ वेळेला ऐका. बोळावरती तुम्ही लढवण्याचं जर 102 आमची तयारी आहे. आज तुम्हाला सांगतो 102 आमची तयारी आहे. त्यावेळेस महिन्यानंतर काय रिझल्ट येणार मला माहित आहे, म्हणून पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवालं तुमच्यासमोर. नाही तुम्ही मारा, आम्ही मारा, असं तुमची इच्छा असेल तर मारा सगळे. म्हणजे असं म्हणायचं की आता MIM ला सोबत घेतल्याशिवाय किंवा कम्युनिस्ट पक्षाला शिवाय नाही. तुम्ही 2 पावलं मागास सरकला, आम्ही 2 पावलं मागास सरकलं, तर ह्या सोलापूर शहरामध्ये आपण येऊ शकतो. तेच ना, म्हणजे MIM असू दे किंवा कम्युनिस्ट पक्ष असू दे, हे सगळे मिळून ज्यावेळेस आपण एक युतीमधून लढवलं आहे, राष्ट्रवादी आहे, हा तेच महाविकास आघाडी तर आहेच आहे तुमच्यासोबत. आता कारण त्यांच्याकडून कुठलं स्टेटमेंट आलं नाहीये, शिवसेनाकडून स्टेटमेंट आलं नाही, सगळे बोलले ना. ऑफिशियल ऑफिस बी आलं. खरडबल साहेब सांगितलं की सन्मान देत आम्ही तयार आहे. अजय दसरेने सांगितलं आम्हाला व्यवस्थितपणे द्यायला तयार आहे. म्हणजे तुमच्या तिघांमध्ये MIM आणि कम्युनिस्ट पक्ष ऍड करून घेऊन निवडणूक लढायची तयारी तुम्ही करताय? अहो बघा, भारतीय जनता पार्टीत काँग्रेस आहे, भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी आहे, भारतीय जनता पार्टीची MIM आहे का नाही मला सांगा भाऊ. भारतीय जनता पार्टीच्या विरोध कम्युनिस्ट आहे का नाही? मग मला काय अडचण आहे का त्यांना बोलायला? मी बोललं तर पाहिजे ना, चर्चा तर केली पाहिजे ना. पण त्यातनं तरी प्लस झाले तर, त्यांचे उमेदवार जास्त आले तर कुणाला नको आहे? सुरुवात तर केली पाहिजे आपण. हा, तर भारतीय पार्टी त्यांची अलायन्स आहे. आता मी काय एकनाथ शिंदेच्या लोकांना म्हणू शकत नाही तुम्ही आमच्याकडे अलायन्स करा. मी काय अजित दादाला म्हणू शकत नाही आमच्याकडे अलायन्स करा. जे अलायन्स मध्ये आहेत, जे येण्यासारखे आहेत, मी त्यांना आव्हान केलंय, बाबा आम्ही तयार आहे. तुमच्याकडून ही जी महानगरपालिका इलेक्शनसाठी जी तयारी आता तुम्ही करताय की MIM ला सोबत घेऊन तुमची काम करायची जी तयारी, सगळ्यांना तुम्ही MIM वर भर देऊ नका. MIM असू कमिशनर तयार आहे, आम्ही राष्ट्रवादीला तयार आहे. आम्ही तुम्ही एखाद्या पक्षाला असं एवढं थोडं उद्या ते आम्हाला एवढं तुम्ही त्यांना धाडक चढवलं असं नाहीये साहेब. नाही, आम्हाला आपल्याला ऐका, आपल्याला वाचायचं असेल, आपल्याला भारतीय जनता पार्टीला थांबवायचं असेल तर आपण काळाची गरज आहे, एकत्र येणं, असं माझं मत आहे. नक्कीच काँग्रेसचे जे शहराध्यक्ष आहेत ते असंही बोलायला तयार आहेत की जर MIM असू दे किंवा कम्युनिस्ट पक्ष असू दे आणि किंवा महाविकास आघाडी जर त्यांची आहेच आहे,
जरी ती एकंदरीत सोबत आली तर ते सॅक्रिफाईस करण्यास काय आहे असं त्यांचं नाही आले statement तर 102 लढवायला तयार आहे. नाही आले तर जर समजा जर नाही आले 102 लढवायला तयार आहे. ऍग्री त्यावेळेस तुमची किती सीट निवडून येतील असा तुमचा हे बघा अंदाज आहे? साहेब, एक अंदाज. तुम्हाला सांगतो, काँग्रेस पक्ष सरळ सरळ आमचे 50 ह्या ठिकाणी सोलापूर शहरामध्ये निवडून येण्याची परिस्थिती आहे. 102 सीट जर लढवलं तर तुम्ही आम्ही सिंगल लढवलं तरी 50 सीट काढू शकतो. अच्छा म्हणजे 50 सीट तुम्ही काढू शकता. शकतो. आणि जर का युतीमध्ये आले तर किती सीट ज्या जातील 70 पर्यंत जातील, 70 पर्यंत आम्ही जाऊ शकतो. म्हणजे एमआयएम कम्युनिस्ट पक्ष सगळे आमच्यावर आलं तर दोघं मिळून जर 70 ला आम्ही जाऊ शकतो. मग बाकी राष्ट्रवादी असेल ते आमच्यावर राहणारच ना, ते येणार ना. म्हणजे 50 सीट तुमच्या वैयक्तिक काँग्रेसची किती सीट्स आहेत? 50 ला आम्ही बघा एक अंदाज. सांगतो, वैयक्तिक लढवलं 102 लढवलं तर 50 येतात. अच्छा नाही आता आम्हाला सीट जर त्यांना द्यायचं असेल तर सगळ्याला घेऊन आम्हाला जावं लागेल. थोडं आमचे कमी येतील, 40 येतील. आणि समजा त्या- आम्हाला आमच्यावर शिवसेना आली, त्यांना आम्हाला द्यावं लागेल ना काय सीट. राष्ट्रवादीला तर राष्ट्रवादीला काय द्यायला लागेल. मी 50 लढवलं तर 100 लढवलं तर 50 आणू शकतो काँग्रेस पक्ष. आणि समजा आम्ही सगळे मिळून बसलोय, आम्हाला काय त्यांना सीट द्यावं लागेल, त्यात आम्ही 40 वर येऊ. म्हणजे एकूण तुमचं मत असं आहे की महाविकास आघाडी प्लस हे दोन पार्ट्या घेऊन जर तुम्ही लढवलात तर कुठेतरी तुम्हाला त्याचा बेनिफिट मिळेल. त्यांनाही मिळेल, हा. आम्हालाही मिळेल. नक्कीच तुमचा अभ्यास झालेला आहे या संदर्भात. आणखी काही विशिष्ट प्रभाग घेऊन मला थोडंसं बोलायचं आहे. प्रभाग क्रमांक 14 असू दे, प्रभाग क्रमांक 15 असू दे, तिथे एमआयएमचा बालेकिल्ला, 14 मध्ये एमआयएमचा बालेकिल्ला असा आपण मानला जातो. तिथे तुमची रणनीती काय असेल? कारण तुमच्या हा, तिथे तिथं एक काय- काँग्रेसचा कार्यकर्ता दिसतही अहो नाही. बघा, तिथं हातपुरे आमचं निवडून आले MIM मध्ये होते. गेले. ऐका ना, आता हातपुरे चिरंजीव आमच्याकडनं आहे, त्याला काय असतंय. गेलं तर त्या ठिकाणी बघा, काँग्रेस पक्ष विचारधारा संपन्न आहे. आमच्या तिथं मागामे आहे, आमच्या तिथं अनेक लोक आहेत. आमच्याकडं तिथे 10-12 लोक इच्छुक आहेत मॅडम आमच्या पक्षाकडे आता सध्याला. तर इकडे येतात, भेटून जातात. इंगडगे मॅडम आहेत, अनेक लोक आहेत आमच्याकडे तिथं. असं काय नाहीये. तिथे काही तुम्हाला इफेक्ट जाणवेल असं वाटतं? काय जाणार नाही. महापालिकेला वैयक्तिक असते, लोक मतदान देतात जे काम करत त्यांना. मग गेल्यावर नाही का 3 एमआयएम 1 हातुरे आले नाही का? आले ना, हातुरे विन झाले ना. तसेच चर्चा प्रभाग क्रमांक 15 मध्ये सुद्धा आहे. 15 आहे, 16 आहे, 17 आहे, 22 आहे. 15 मध्ये विशेष बोलायचं कारण तुमचा प्रभाग आहे 15. तिथे माजी महापौर आरिफ शेख सुद्धा आहेत. त्यांनी सुद्धा इच्छा व्यक्त केली की त्यांना सुद्धा प्रभागाचा काय म्हणतात त्याला, ते प्रभाग प्रमुख, प्रचार प्रमुख म्हणून ते काम करणार आहेत. ते पॅनल प्रमुख म्हणून काम करणार आहेत. त्यांची आरिफ सुद्धा इच्छा त्यांनी व्यक्त केलेली आहे. आरिफभाई हे सिनियर आहेत, माझे महापौर आहेत, त्याला तिकीट मिळेल ना. मागच्या वेळेस त्यांनी पक्ष सोडले, भाजपमध्ये गेले, पण त्यांचं तिकीट करत आलं. त्यांना अडचण काय. यावेळेस पत्ता कोणाचा गट करणार? त्याच ठरवून आता काय ठरवतात. आता प्रभाग कसे होणार आहेत, कुठून फुटणार आहेत, आज मी काहीच बोलू शकत नाही ना. पण आरिफ शेख हे सिनियर आहेत, त्यांना तिकीट मिळालं पाहिजे, मी हे मतच आहे. शौकत पठाण तरी असं चॅलेंज देऊन गेले होते तुमच्या ज्यावेळेस त्यांना तिकीट नाही दिलं, 11 उमेदवारापैकी कोणालाही तिकीट आम्ही काँग्रेसला कुठेच दिसू देणार नाही. त्या चॅलेंजला तुम्ही कसं स्वीकारताय? असं काय नसतंच आहे. हे बघा, आता ते काँग्रेसमध्ये यायला इच्छुक आहेत. शौकत पठाण गेलेले सगळे, वैयक्तिक शौकत पठाण बोलतोय. गेलेले सगळे म्हणालो. हा, म्हणून ते बघू, इलेक्शन अजून भरपूर आहे, सगळे पत्ते काय लगेच आजच त्यांच्या दुनिया भांडण झालंय. काय नसतं साहेब, ते शेवटी आमचेच आहेत. गेले असतील रागाच्या भरात, काय तर झालं असेल. शौकत पठाण असेल, हातुरे साहेब, ते काँग्रेसचे मूळचे माणसं आहेत. काय निर्णय घेतले असतील, पण ते काँग्रेसमध्ये येतील. तसंच टॉपिक शेप बद्दल तुम्ही बोलू शकत नाही. माझी त्यांची भेट नाही. शौकतभाई, तोपिकभाई हे मला कुठल्या कार्यामध्ये भेटले, बोलून जातात, मी त्यांच्यात बोलू शकतो. तोपिक पलवानची माझी कधी भेट झाली नाही, आणि ह्या विषयावर कधी चर्चा बी झाली नाही. नाही, तुम्ही जे म्हणलात की सगळे काँग्रेसमधून गेलेले ते परत तुमच्याकडे येतील, तशी टॉपिक शेख सदोरावर काय चर्चा झाली? कधीच नाही. म्हणजे त्यांची म्हणजे येतील असं वाटत की नाही तुम्हाला? चर्चा झाली तर मी काहीच बोलू शकत नाही ना. हरीफभाई बद्दल 1 मिनिटात बोललो मी. त्यांना तिकीट द्यायला पाहिजे, सिनियर आहेत. तोपिक पलांची माझी भेट झाली नाही, त्यांनी त्यांच्यात कसं बोललो. मागच्या 2 आठवड्याखाली सुषमा शिंदे जे आमच्या इथं आले होते त्यावेळेस त्यांनी स्टेटमेंट केलं होतं की यंगस्टर लोकांना, यंग लोकांना आम्ही जास्त तिकीट देण्याचा प्रयत्न करतो. त्या पॉइंटला तुम्ही कसं बघ? बरोबर आहे. युवक काँग्रेसच्या माध्यमातून 30 ते 40% नवीन ह्या ठिकाणी शहरात उमेदवार भेटले. कालच काय एमआय मधले लोक आले होते, यंग आहेत मुलं, ते नाव तुम्हाला सांगत नाही. त्यांनी इच्छा प्रकट केली की ह्या वार्डात मी राहतो, तुम्हाला तिकीट देता का? ताई येणार आहेत, आपण ताईंना भेटू.
आणि निश्चित नवीन लोकांचा शोध ह्यास होईल. काही लोक ऑफ द रेकॉर्ड सांगतो, काय लोकांना आता घरी बसवलं पाहिजे, कारण का हेच लोक आहेत की बदनामी करतात, हेच लोक समाजाला घेऊन मध्ये पडतात. काही लोक ठराविकच आहेत आणि लोक त्यांना ओळखतात. मी कुणाचं नाव घेत नाही, पण हे थांबलं पाहिजे शहरात. आणि अशा लोकांमुळे या ठिकाणी भाजप वाढलेलं आहे. तुम्ही जे आता जे महत्वाचा जे मुद्दा बोललात की काही लोकांना घरी बसवावं, असे कोण लोक होते म्हणजे जे काय मी काम कोणाबद्दल बोलून नाही, ज्याला माहित आहे या शहरातील लोक ओळखतात त्यांना. नाही, सर्वजण म्हणतात की नाही मी चांगला कार्यकर्ता आहे, मी चांगलं काम करत आहे. मी वाईट कुणाला बोलत नाही, पण तुम्हालाही माहित आहे मी काय बोलतो, ह्यांनाही माहित आहे सगळ्यांना आणि शहराला माहित आहे. म्हणजे नाव घेण्यात काही हिचकिचात तुम्हाला? कशाला मी नाव घेऊन त्यांना मोठं करून? लोकांच्या मनात आहे, लोक करतील ते. म्हणजे त्या लोकांना काँग्रेस पक्ष घाबरतो? कुरबुडी बघा, आज तुम्हाला सांगतो, आमची पूर्ण विरोध बसायची तयारी आहे. म्हणजे तुम्ही हार पत्करलात? अशी नाही आहे, हार पत्कराचा संबंध नाही. तुम्हीच आपलं घर जर बुडवायचं ठरलंय, तुम्हीच आपलं घर फोडायला ठरलं, तर अशा लोकांना, झोपलेल्या माणसाला शान कोण करू शकत नाही. त्या लोकांना काँग्रेस पक्षाने मोठं केलं, ज्या लोकांना महापौर केलं, अमुक केलं, तमुक केलं, तेच लोक जर काँग्रेसला संपादी भाषा करत असतील मागं, तरी बरोबर नाही. त्या लोकांबद्दल मी बोलतोय. तुम्ही बरोबर बोलात, कारण तुमचे काही पक्षातले लोक सुद्धा पक्ष सोडून गेले, बोलतही असतील. पण येणाऱ्या निवडणुकामध्ये त्यांचा सपोर्ट तुम्हाला होणार का? त्यांना उभार लागणार ना, ते उभे राहतील ना. मग तुम्ही म्हणताय त्यांना घरी बसवायचं आणि तुम्ही म्हणताय त्यांना उभा करायचं. हे बघा, समाज ठरवेल ना त्यांना काय करायचं ते. नाही अध्यक्ष, इथे तुमचं काँग्रेसच्या सीटचं नुकसान होतंय ना. मग होत नाही. तुम्ही म्हणताय नवीन त्यांना त्या ठिकाणी इच्छुक आहेत ना, तयार आहेत ना. नाही, तुम्ही म्हणताय त्यांना नवीन लोक तयार आहेत, election सुद्धा लढवायचे तुम्ही म्हणताय. नवीन लोक त्या ठिकाणी तयार आहेत. नाण्याला दोन बाजू असतात आहेत. दुसरी आमची तयारी ती झाली आहे ना, आम्ही तिथे उमेदवार हुडकून दिले. तुम्ही जे बोललात की मग इलेक्शनला थांबून त्यांना पडणार अशी काही गरज नाही, लोकच पडतात. आमच्याकडनं तर तिकीट मिळणार ना अशा लोकांना, मिळणार नाही. नाही. पण त्या ठिकाणी आमची तयारी झालेली आहे. म्हणजे अशा लोकांना तुम्ही अगोदरच स्किप करणार जे तुमचे काँग्रेस पक्षाचे पाय ते वळलेले आमच्या देऊ आहेत. शकत नाही, मागू शकत नाही, आणि त्यांना ते अधिकार बी राहिले नाही. तर येणाऱ्या काळामध्ये जे यंगस्टर आहेत, आता प्रभाग क्रमांक 1 पासून जर चालू केलं तर एक्झिस्टिंग आता 26 प्रभाग आहे, याची तुमची रणनीती जी आहे तुम्ही काहीतरी आखली असेल, कशा पद्धतीने आखले आहात तुम्ही? तर कसं आहे, ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी फारच स्विंग मध्ये आहे. बापूच्या तर भागातले एक जवळजवळ मिनिट 14 फक्त थांबवतो थोडस. तुम्ही सुरुवातीपासून आपला जो इंटरव्ह्यू चालू आहे, भारतीय जनता पार्टी, भारतीय जनता पार्टी, भारतीय जनता पार्टी तुम्ही बोलत आहात, कारण महाराष्ट्रात सुद्धा त्यांची सत्ता आहे, केंद्रात सुद्धा त्यांची सत्ता आहे. अशी काही काँग्रेसचे एक अध्यक्ष म्हणून एक भारतीय जनता पार्टी म्हणले की थोडीशी अशी भीती बसली आहे का तुम्हाला? त्यांना, हे बघा साहेब, गेले 30 वर्ष राजकारण करतो, समाजकारण. मी घाबरून बिबरून कोणाला बोलत नाही. या नाही, शहराचा विकास कुठेतरी थांबलेला शहराच्या भौगोलिक शहरामध्ये आम्ही कुठं कमी आहे, आमच्या पक्ष कुठं पोहोचला पाहिजे, कुठं नवीन आम्ही शोध घेतला पाहिजे, आमचं चालू आहे ना. त्यांना घाबरा बिरत काय संबंध नाही साहेब. निवडणूक येतात जातात. आम्ही विधानसभा बघितल्या, लोकसभा बघितल्या, महापालिका बघितल्या, 30 वर्ष झालं तेच चाललंय. हे काय निवडणूक प्रोसेस असते, घाबरून बिबरून जायचं काय संबंध नाही कुणाला, काय कुणाला घाबरायची गरज बी नाही. हे निवडणूक प्रोसेस आहे, त्या प्रोसेसमध्ये नवीन मुलं उभारणं, नवीन लोकांना निवडून आणणं, काँग्रेस पक्ष बळकट करणं, काँग्रेस पक्षाचे उमेदवार वाढवणं, काँग्रेस पक्ष महानगरपालिका सत्तेत आणणं, लोकांचे कामं करणं, हे धोरण आहे आपलं. प्रभाग क्रमांक 1 पासून ते प्रभाग क्रमांक 26 पर्यंत जर आपण सर्वे केला, पूर्व भागातला जो पट्टा आहे, उत्तर मतदारसंघामधला, तिथं काँग्रेस कमकुवत आहे. तिथं तुम्ही कसं? तेच सांगतो. आता मी 20 लोकांची त्या ठिकाणी आम्ही टीम केली, त्याच्या नेतृत्वाखाली, शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली, प्रदेशचे आमचे आता नवीन अध्यक्ष आहेत, यांच्या सगळ्या नेतृत्वाखाली आम्ही या ठिकाणी इलेक्शन लढवणार आहे. त्याची तयारी चालू आहे. आता त्या ठिकाणी आमच्याकडे निंबर्गे सर आहेत, सुशील वनपटे आहेत, सुदीप चाकोत आहे, भारतीय जनता पार्टीचे काही लोक त्यांचं तिकीट करणार आहे, त्यांना माहिती आहे. त्यांची आमची आता बैठक चालू झाली आहे. बरेच लोक आहेत, त्यांचे आता मी नाव घेऊ शकत नाही, पण यावेळेस निश्चित त्या ठिकाणी आम्ही केदार उंबरजे आहेत, अनेक लोक आहेत असे. आम्ही या ठिकाणी एक 10 तर शीट त्या ठिकाणी शहर उत्तरमध्ये आमची येतील. आज शहर मध्ये कसं बघताय तुम्ही? वाढतील, शहर मध्ये सीट वाढतील आमचे. आणि माने साहेब तर आमच्या बरोबर तर दक्षिण तालुक्यामध्ये
जे शहराला लगत मी येणार आहे, माने साहेबांकडे येणार आहे. 32 त्या ठिकाणी नगरसेवक आहेत, त्या ठिकाणी देखील आमची सीट वाढते. म्हणजे तुम्ही जे आता म्हणलात की दिलीप माने आमच्या सोबत येतील, आहेत आणि म्हणताय आणि येतील म्हणताय, म्हणजे काही धाकधुकी वाटते. येतील म्हणालो मी तुम्हाला. मग आहेतच हे तुम्ही पहिला बोललात की आमच्या सोबत आहेतच, आता हो. तुम्ही म्हणतात सांगाल येतील. ना, आहेतच ना. म्हणजे ते गेलेत का येण्यासाठी? आहेतच म्हणून सांगालो तुम्हाला. दिलीप माने साहेब येतील, तिथे 32 सीट आहेत, त्या ठिकाणी 10 आमचे वाढतील. म्हणजे काँग्रेसचे पडगळ तिथं 10 सीट 10 येणार तिथे. दक्षिण मध्ये, तिथं 10, इथं 10, 20 आणि मध्यमध्ये किती वाढतील ना येतील? मध्यमध्ये. किती येतील अंदाज? वाढतील मध्यमध्ये 20च्या पुढे जाऊ आम्ही मध्यमध्ये. 20च्या पुढे, म्हणजे 40चा तुमचा टार्गेट सर, आहे. सर. एक 102 किंवा 113 ज्यावेळेस नगरसेवक होतील त्यावेळेस तुमचे 40, आणि हे जर बाकीचे घेऊन गेलो तर आम्ही 60 ते 70च्या पुढे जाऊ. आम्ही सगळे 70च्या पुढे जाऊ. म्हणजे सत्तेत येणार तुम्ही. हो, सत्तेत. म्हणजे सत्तेसाठी तुम्ही एमआयएम असू दे किंवा कम्युनिस्ट पक्ष, सत्तेसाठी नाही साहेब, अजून तुम्ही दुरुस्त करा. सोलापूर शहराला भारतीय जनता पार्टीचं नक्कीच नक्कीच तुम्ही विकास जर करायचा असेल तर तुम्हाला सोलापूर सत्तेत येणं शहरात गरजेचं बघा, आहे. तुम्हाला सांगतो, साधन सोपं आहे साहेब. भारतीय जनता पार्टीने निवडून दिलात, 5 वर्षामध्ये त्यांनी वेळेवर बजेट केलं का मला सांगा. काँग्रेस पक्ष मी निवडून जवळजवळ 77 5 टर्न आलो. गेल्या 5 वर्षामध्ये स्टँडिंग कमिटी त्यांना साधं चेअरमन करता आलं. 4 रोजला स्टँडिंग कमिटी चेअरमन करता आलं. सभागृहामध्ये तुमची मिटिंग होती अगोदर, पार्टी मिटिंग, आणि सभागृहात येऊन तुम्ही सभागृहात तकूब करता. 6-6 महिने यांचे बोर्ड तकूब होते. तुम्ही बघा ना, सभागृह तुम्ही चालवत नाही. आम्ही विरोधक म्हणतो तुम्ही चालवा, आम्ही विरोधक म्हणतो आम्ही तुम्हाला बजेटला मदत करतो, मग तुम्ही या ठिकाणी सभागृह चालवता. भारतीय जनता पार्टीचे नामुष्की आहे, त्यांना करता आलं नाही कारभार साहेब. साध्या झोनची निर्मिती करता आली नाही 5 वर्षामध्ये. मी तुमच्या घाबरून बिबरून नाही, जे वस्तुस्थिती आहे सोलापूर शहरामध्ये, जे अपेक्षित होतं, जे एवढा मोठा त्यांचा पक्ष आहे, त्यांना महानगरपालिकेमध्ये वेळेवर बजेट करता आलं नाही, स्टँडिंगला चेअरमन त्यांना नेमता आलं नाही, झोनच्या निर्मिती करता आलं नाही. तुम्ही जे बोलताय, माझा प्रश्न तोच होता, कारण सत्ता जर तुमच्या हातात असेल तरच तुम्ही शहराचा विकास करू शकणार. मग सत्तेसाठीच या पक्षांना सोबत घ्यावं लागेल. ह्या पक्षांना साहेब, ह्या पक्षांना आपल्या सोलापूर शहरामध्ये आपण सगळे जर विकास करायचा असेल तर नक्कीच तुमचे नगरसेवक आले पाहिजे का नाही? नक्कीच आज कम्युनिस्ट नगरसेवक आले पाहिजे, एमएमचे नगरसेवक, तुम्ही तुमचे पार्टी जीवन राहिले पाहिजे का नाही त्या ठिकाणी? त्यांचा तुम्ही फायदा करून देणार. आमच्याबरोबर ते लोक असतील तर आमचा फायदा त्यांचा फायदा तुम्ही करून देणार. त्यांचा देखील फायदा होणार आहे, आणि आम्ही सगळे एकत्र आलो सोलापूर शहरामध्ये काँग्रेस पक्षाने सगळे सत्तेमध्ये येणार आहे. राजकीय तज्ञांचं असं एक मत आहे की जिथं जिथं आता सध्या देशात भाजप, राज्यात भाजप, पण याचा फरक येणाऱ्या नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये सुद्धा त्याचा फरक जाणवू शकतो, असं काही राजकीय तज्ञांचं मत आहे. यावर आपला काय भाषण? त्यासाठीच मी सांगितलं आम्ही एकत्र येणं. हे जे मी समाजाचं हे जे मी तुम्हाला गणित घालवलं ते मताचं बेरजेचं गणित घालून तुम्हाला मी बोलालो. मी जरी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष असलो, तर अध्यक्ष असताना आमची एक टीम आहे, त्या टीम मध्ये आम्ही कुठल्या प्रभागामध्ये कुणाला किती मतं पडल्यात, कुणाचं त्या प्रभागामध्ये ओलं आहे, कुणाला गेल्यास किती मतं पडल्यात, त्या जोरावर मी अभ्यास करून बोलवलो. मी वैयक्तिक नरोटे किंवा पार्टीसाठी जे हिताचं आहे, काँग्रेस पक्ष ह्या सगळ्याला घेऊन गेलं तर त्यांना आम्ही सगळ्यांना भारी पडू शकतो, म्हणून मी सगळं वाक्य तुमच्यावर बोला. तुमच्यासोबत एमआयएमची काही चर्चा झाली? कारण उद्या माझी चर्चा झाली नाही. उद्या त्यांचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील येतात तिथे सोलापूरमध्ये. ते निवडणूक, महापालिकेची जी निवडणूक आहे त्याची रणनीती आखण्यासाठी जातात. त्यांच्यासोबत तुमची चर्चा करणार? माझी चर्चा कुणावरही झाली नाही. मी तुमच्या माध्यमातून त्यांना आवाहन करतो की त्यांनी चर्चेला यावं, आम्ही चर्चा करायला तयार आहे. शिक्षण मतदारसंघामध्ये आजगावकर उभारलं, आम्ही तिन्ही पक्ष मिळून लढलो, आमचे सीट लागले. लोकसभेला आम्ही मिळून लढलो, आमचे महाराष्ट्रात सगळे सीट लागले. साधं उदाहरण आहे. कुणाला घाबरून कुणाला काय, आम्ही कुणाला घाबरत नाही. काँग्रेस पक्ष सोबत लढायला तयार आहे. आमची सोलापूर शहरामध्ये एक धर्मनिरपेक्ष म्हणून पक्ष आहे, आम्ही सगळ्याला घेऊन जायला तयार आहे. जे आमच्या ओढीत नावामध्ये बसतील त्यांना घेणार आहे, नाही म्हणलं तर आमची स्वतंत्र तयारी चालू आहे. बघा साहेब, मी मिल कामगारच्या कुटुंबातला मुलगा आहे. त्या 30 वर्षामध्ये मला एवढा मान सन्मान हार मला भरपूर मिळाला. वेळ आला तर घरीच बसेन, पक्ष कधी बदलणार नाही.
30 वर्ष सातत्याने लोक मला निवडून देतात. मी शहराचा अध्यक्ष झालो, पार्टीकडनं मला काँग्रेस पक्षात तिकीट मिळालं. अजून काय मिळालं पाहिजे? नक्कीच तुम्ही जे बोलताय काँग्रेसचं तिकीट तुम्हाला मिळालं त्यावेळेस तुम्ही तुमच्या स्टेटमेंटमध्ये सुद्धा असं सुद्धा बोलला होता की काँग्रेसचा वारसदार खरा वारसदार मीच. काँग्रेसचा वारसदार नाही. लोक म्हणत होते तईचं वारसदार कोण? हा. आपल्याला तिकीट दिलं, आपण सांगितलं की आता तईने आपल्याला तिकीट दिलं. मग काँग्रेसचा वारसदार जर शहरमध्ये वारसदार म्हणता येत नाही साहेब. तुमच्या स्टेटमेंटच आहे ऐका, तईचा वारसदार कोण? ताईचा वारसदार जर तुम्ही म्हणलात असं मी बोललो होतो की तईने आता वारसदार म्हणून मला नेमलं. नेमलेला आहे. मग ताईंचा जो वारसदार आहे तो शहरमध्ये मध्ये पडला, काँग्रेस पडला असं तुम्हाला म्हणायचं? ते हार झालीच ना आमची, मान्य आहे ना हा. आम्हाला. काँग्रेस पक्ष पडलेला आहे, आम्ही उमेदवार म्हणून ऍक्सेप्ट केलेला आहे. नक्कीच हे आपल्या हार जीत होत असते. विलासराव देशमुख पडले, नंतर महाराष्ट्र मुख्यमंत्री झाले. पुन्हा नशिबात काय सांगता येते का? इंदिरा गांधी पडल्यानंतर देशाच्या पंतप्रधान झाल्या. हे बघा साहेब, तुम्हाला अशी लढलं पाहिजे, तुम्हाला अशी अपेक्षा सातत्याने लोकांमध्ये राहिले पाहिजे, लोकांचे काम केल्यावर जनते सेवा केला पाहिजे. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं का की जर का महाविकास आघाडीची सत्ता आली असती आणि तुम्ही इथून पडला असतात समजा, तर तुम्ही वरती गेला असतात? अरे बघा, अजून बी काय वेळ गेली नाही. तसं काय, आता इब्राहिम प्रतापगडीला महाराष्ट्रात निवडून दिले लोक. पक्षाला वाटलं पक्ष कुठेही घेतील ना, त्याला काय काम करायचं लक्षात ठेवा. आपण एकनिष्ठ राहिल्याचं काम करायचं आणि पक्ष त्याचं दखल घेत असतंय. नक्कीच आपल्यासोबत होते सोलापूर काँग्रेसचे शहर अध्यक्ष चेतनजी नरोटे. आपण आपल्या वेळातून वेळ काढून आलात आणि आपला वेळ आम्हाला दिलात आणि आपली खुली चर्चा झाली. येणाऱ्या पुढील भविष्यामध्ये आपल्या वाटचालीस व आपल्या पार्टीच्या वाटचालीस शुभेच्छा आमच्याकडून. धन्यवाद.